टाकेर येथील मुख्याध्यापकाच्या मनमानी पद्धतीने शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना कमी केल्याच्या विरोधात इगतपुरी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी यांना शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना सिटूचे निवेदन देण्यात आले आहे। शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी गेल्या 20 वर्षापासून शाळेतील मुलांना पोषण आहार शिजवून शाळेची पटसंख्या व शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचे काम केलेले असताना देखील शालेय शिक्षण समितीच्या दबावाखाली येऊन मुख्याध्यापकाने कुठलेही कारण न सांगता गेल्या 2 महिन्यापासून 6 महिला कर्मचाऱ्यांना कमी केलेले आहे। त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्या या मागणीचे निवेदन पंचायत समिती कार्यालयातील बागुल मॅडम यांना देताना शालेय पोषण आहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास आडोळे, खजिनदार छाया जाधव, कर्मचारी संगीता परदेशी, जयश्री परदेशी, सुरेखा जाधव, अंजना गायकवाड, शांता गायकवाड व विमल गायकवाड उपस्थित होते। टाकेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शालेय पोषण आहार म्हणून 6 महिला काम करत होत्या। गेल्या 20 वर्ष या शाळेतील मुलांना शालेय पोषण आहार पुरवून पटसंख्या आणि शिक्षणाचा दर्जा वाढवण्याचं काम या महिलांनी केलेलं आहे। परंतु टाकेरमध्ये नव्यानेच शालेय शिक्षण समितीची निवड झाली आणि निवड झाल्यानंतर या शालेय शिक्षण समितीने मुख्याध्यापकांच्यावर दबाव आणून कुठलेही कारण न देता मुख्याध्यापकांनी देखील या शालेय शिक्षण समितीच्या दबावाखाली येऊन या 6 महिलांना कामावरून कमी केलेले। आम्ही गेल्या 2 महिन्यापासून सिटूच्या वतीने निवेदन दिलेले, त्यांना सांगितलेले का या महिलांचा काही दोष नसून तुम्ही का कमी केलेले आणि यांना कामावरून कमी करण्याचा अधिकार मुख्याध्यापक किंवा शालेय शिक्षण समितीला नसून तर तो गट विकास अधिकारी साहेबांना आहे, तर तुम्ही यांना कामावर रुजू करून घेतले पाहिजे। परंतु तिथले मुख्याध्यापक हे मनमानी पद्धतीने या महिलांचं किंवा संघटनेचं ऐकायला तयार नाही। म्हणून आम्ही काल पुन्हा इगतपुरी येथे पंचायत समितीमध्ये जाऊन गटविकास अधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहे आणि त्यांना सांगितलेले आहे का या महिलांची काही चुकी नसताना यांनी 20 वर्ष या मुलांना शालेय पोषण आहार पुरवून आणि आपण प्रामाणिकपणे काम केलेले, मात्र मनमानी पद्धतीने मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई केलेली आहे। तरी आपण याच्यामध्ये हस्तक्षेप करून यांना कामावर घ्यायला पाहिजे। आपण यांना कामावर न घेतल्यास यांना कामावर घेण्यास मुख्याध्यापकांना आदेश न दिल्यास पंचायत समिती कार्यालयावर मोठा असा मोर्चा काढणार आहे। हा इशारा त्यांना शालेय पोषण आहार कामगार संघटना सिटूच्या वतीने देण्यात आलेला आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, सुरगाणा पेठ।